कुठे आला सध्या? आपण आलो आहोत आता चिखली नवीन बस स्टँडवर असलेली लव काय घेण्यासाठी आलात तू? आपल्या जेवण मिळतं असायचं आणि पहिल्यांदाच आलो. हा बघा हा कसा आहे तो आता घेणार आहे. नक्कीच हा DP रोड आहे बस स्टँडच्या पाठीमागचा आणि या ठिकाणी लवकुश हॉटेल आहे. पारंपरिक पद्धतीने म्हणजे या ठिकाणी आपल्याला वाफळ्या खायला मिळतात. बघूया आपण आता आतमध्ये जाऊ. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं चुलीवरती या नॅचरल त्याला म्हणता येईल कुठल्याच प्रकारचं ऑर्गॅनिक गोष्टी नसून या बाफळ्या आहेत त्या तळे कट केलेल्या आहेत आणि आता या तळल्या जात आहेत. पापडसुद्धा तळलेले आहेत. हे हॉटेल आहे. सगळे गिराईक या ठिकाणी आहेत. नेहमी येतात मग कधी कधी असते ते जेवण सोमवार आणि गुरुवार. हे आमचे मित्र आहेत. खरात सर आहेत. खरात सर आपण पहिल्यांदा आला आहे ना? कसं काय आला? आपल्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर जाहिरात वगैरे पाहिली बरीचशी आणि लवकर रील्स वगैरे पाहिल्या. अरे वा. आणि सोमवार गुरुवार विशेषतः सोमवार आठवडी जाऊन आलो जाऊन टेस्ट घ्यायला. नक्कीच सगळी बाहेरगावची मंडळी रील्स वगैरे पाहून येतात. ही सुद्धा नवं मंडळी आहेत. तुम्ही कुठल्या आहात सगळेजण? चिखलीचा नेहमी येतात का हॉटेलला? अजून तो वाढलं नाही तुम्हाला? का आणि वाटलं? गरम गरम खायचं का? हो का? बरं नक्कीच. काही तुम्ही काय पॅकिंग करताय? हो का? आता ही ऑर्डर कशी आहेत? किती आहे सध्या साधारणतः? 20 जणांची. म्हणजे आपण 20 ऑर्डरसुद्धा घेता? बरं. अशा प्रकारे हे हॉटेल आहे. हे दादा आहे तिथे. चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन असतं. ऑर्डर आपण नेहमी सगळ्या घेताय ना? दोघं भाऊ आहेत तुम्ही. हे आहेत लव आणि कुश. हे दोघं भाऊ आहेत. सुंदर प्रकारे यांची हॉटेल चालू आहे. जवळपास YouTube फेसबुकवर आहेत. आणि आमच्या विशाखा TV सगळ्या दर्शकांना विनंती की आमच्या या DP रोडच्या नंतर आपण जे बस स्टँडचा रोड आहे मागचा त्या ठिकाणी लवकुश हॉटेलला भेट द्या. नक्कीच. आपलं काय प्रयोजन आहे आता याच्यामध्ये? लोकांना अजून काय देणार तुम्ही याच्यामध्ये? याच्यामध्ये आम्ही लोकांना जेवढा चांगला बेस्ट देता येईल आमचा. कारण की आम्ही नक्कीच हे जे काम करतो आम्ही स्वतःच करतोय. नक्कीच. म्हणजे घरगुती कुठलाच नोकर सगळी मुलं मला सगळं घरचीच चव भेटेल. कारण आमचे खूप फक्त घरचे. म्हणजे मराठमोळं जेवण तुम्ही सगळ्यांना दर सोमवार. एक गोष्ट 10 रुपये आपल्याकडे किंमत वाढू शकते पण गलत अन्न देता येणार नाही. फक्त द्यायचं फक्त ओरिजिनल द्यायचं. अरे वा. द्यायचं नाही. नक्कीच. सोमवारी आणि गुरुवार. नक्कीच. मोठी भाजी सकाळपासून तयार आहे आणि ही सगळी मिरची भाजीची चव अतिशय सुंदर ओरिजिनल मिरची भाजी सकाळपासून तयार आहे सर ना? साधारणतः एका भोगण्यामध्ये किती लोकांचं जेवण होतं? एका पत्र्यामध्ये म्हणजे साधारणतः 1000 साधारणतः तर एवढी आली. वनतड भाजी झालेली आहे. म्हणजे जवळपास 750 लोकांचा आज या ठिकाणी जेवणाचा असा झालेला आहे. हॉटेल लवकुश. पुणेरी मिसळ पाव, इडली, सांबार जेवण तयार मिळणारी अशी हॉटेल आहे. सुंदर आपल्या बस स्टँडच्या पाठीमागच्या असणाऱ्या हा रोडवरती आहे हॉटेल लवकुश.